तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथे स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या आदिवासी शहीदांना आप की जय परिवारातर्फे अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर कांतीलाल टाटिया, किसन महाराज, हिरामण पाडवी, माजी सभापती जितेंद्र पाडवी यांनी शहीदांच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाला उजाळा दिला। दरवर्षी 2 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात यंदाही आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। एसटी बसच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना नंदुरबार बसस्थानकावर घडली। या प्रकरणी बस चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे। अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहे। यामुळे संतापलेल्या इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा पुरवठा रोखला गेला आहे। यामुळे भारतासह जगभरातील देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे। या संकटाच्या काळात रशियाने भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या 2 व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी नवापूर तालुक्यातील हनुमंतपाडा खोलघर ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले आहे। अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे गावाच्या मानलेल्या चुलीच्या ठिकाणी अग्री देवतेची पूजेचा उपक्रम राबविण्यात आला। या पूजेसाठी गावातील मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एसटी सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी कळविली आहे। विविध मागण्यांसाठी पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात सामूहिक रजा आंदोलन करण्याचाही इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना नंदुरबार जिल्हा शाखेमार्फत अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोजदान येथे याहा डिंडन देवीच्या पारंपरिक गेर नृत्याचा धुलीवंदनाला शुभारंभ झाला। सातपुड्यातील हजारो भाविकांनी हे नृत्य पाहण्यासाठी हजेरी लावली। या नृत्याने सातपुड्याच्या पायथ्याशी भावनिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। नंदुरबार शहरात संताजी जगनाडे महाराज यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यात यावे, तसेच समाजभूषण स्वर्गीय हिरालाल काका चौधरी स्मृती उद्यान नावाने भव्य उद्यानाची निर्मिती करावी, अशी मागणी नगरसेवक गौरव चौधरी यांनी केली आहे। दैनंदिन जीवनात ईश्वराचे चिंतन ठेवून ईश्वराप्रती सद्भावना राखावी। फळाची अपेक्षा न ठेवता ईश्वराची भक्ती करणे महत्त्वाचे आहे। उद्याच्या भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमान काळात आनंदी राहून जीवन सुकर करावे, असे प्रतिपादन नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले। प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग धुळे यांच्या कार्यालयात 9 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर धुळे विभाग धुळे यांच्या कार्यालयात तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकघर धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक हरिप्रसाद यांनी कळविले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबविण्यात येणार असून माहे मार्च ते मे 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कळविली आहे।
इस्रायल-इराण युद्धाने गंभीर स्वरूप घेतल्याने जगभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायावर झाला असून 99% बुकिंग रद्द झाली आहे. दुबईसह आखाती देशांत अनेक भारतीय नागरिक अडकले असून त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तळोदा तालुक्यातील हातबारीपाडा येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी उपाययोजना करून पाणी टंचाईचे निवारण करावे. अन्यथा 11 मार्च रोजी तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा युवा क्रांती नंदुरबारने दिला आहे. शहादा शहरात महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी अत्याधुनिक OTD स्मार्ट मीटर बसविले खरे, पण हे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बिल न भरल्यास कार्यालयातूनच वीज पुरवठा खंडित करण्याचे तंत्रज्ञान सक्रिय असलेल्या महावितरणला बिल भरल्यावर वीज पूर्ववत करण्यात मात्र अपयश येत आहे. 48 तास उलटूनही वीज पुरवठा सुरू होत नसल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग, सर्व्हिकल कॅन्सर रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच देशभरातील 14 वर्ष वयोगटातील मुलींचे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. मुलींना गार्डासिल ही 3,927 रुपयांची लस मोफत एकाच डोसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2025-26 मध्ये नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन तूर नोंदणीसाठी आता 24 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी RS इंगळे यांनी दिली. शहादा येथील मलोणी शिवारातून चोरट्यांनी 1,78,000 रुपये किमतीचा DJ चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत दुर्गेश भानुदास पाटील यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार घनश्याम सूर्यवंशी करीत आहेत. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.